बघा तुम्ही मी कुठे जाणार आहे आणि तेव्हा मग तुम्हाला काय बघायला भेटेल. आणि मी फौजीच्या जिल्ह्यात जाणार आहे. तर मग कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. फौजीचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट्स करून सांगा मला. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल एकदम मोकळं ढग किती छान वाटतात ना. ची बसलेला दिसतो का कोणता पक्षी आहे. त्याची चोच लांब आहे. मला वाटतं ते सुतार पक्षी आहे का. बघा जरा काय सुतार पक्षी आहे का बघा. तर असं वातावरण सूर्य वगैरे मस्त आहे. मला आता पूजा करायची. हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात आपल्या हॉल पासून. आणि सकाळचे वाजलेत 8. दिनेश यश दोघे गेले. दोघांना नाश्ता वगैरे करून दिला. फ्लावर बटाट्याची भाजी बनवली, चपाती बनवली. नाही सॉरी, चपात्याचं पीठ मळलं. पण दिनेश बोलला मी काय डबा नाही नेणार आहे. भाजी तशीच ठेवून दिली बनवली आणि पिठाचा गोळा फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि यश चहा चपाती खाऊन गेला. कडक चपाती मी केली तशी कडक चपाती. देवपूजा राहिली तर देवपूजा करायची. आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते कसं आहे. एकदम मोकळं ढग किती छान वाटतात ना. ची बसलेला दिसतो का कोणता पक्षी आहे. त्याची चोच लांब आहे. मला वाटतं ते सुतार पक्षी आहे का. बघा जरा काय सुतार पक्षी आहे का बघा. तर असं वातावरण सूर्य वगैरे मस्त आहे. मला आता पूजा करायची. मला मशीन लावली आता कपड्यांची. आणि सगळं काम तर आपलं झालं इकडचं. आणि आज उपवास आहे तर बघूया. उपवासाचं काय एवढं टेन्शन नाहीये. आज आहे सोमवती अमावस्या. तर मग आई बोलल्या की देवळाच्या शंकराच्या नारळ घेऊन जा. तसं तर मला पूजा तर आपली असते दररोज पिंडीची. पण काल गेलेली देवळामध्ये, आज परत जायचंय. बघते आता कसं जायला भेटते की नाही. मी कन्फर्म तुम्हाला सांगत नाहीये. आहे देऊळ जवळच आहे, पण जवळ म्हणजे थोडं लांबच आहे. लागतात म्हणजे इथून गेल्याच्या नंतर चालत गेल्याच्या नंतर 20-25 मिनिटं लागतात. तर बघूया कसं काय ते. गेली तर मी दाखवेलच देवळातलं, कारण का आज सोमवार आहे तर आज गर्दी पण असते देवळामध्ये. तर बघेल मी. आता पूजा करते. कचऱ्यावाला आणखीन आला नाही आणि आज माझा कचरा राहिलाय, कारण का दिनेश आता घरात नाहीये तर कोण टाकणार. आणि मला असं पूजा करताना उठायला कंटाळा येतो म्हणून मी थोडा थांबलीये. कचऱ्यावाला आला का कचरा टाकून देईल. पण आला नाही, म्हणजे टाइमपास होईल माझं. चल मी पूजा करायला घेते आता. नंतर देवपूजा झाली आणि कचरेवाला थोडक्यात म्हणजे काय करायला घेतलं ना, देवपूजा घेतली. सगळं तांब्या वगैरे पाण्याचा भरला, कलश वगैरे सगळं भरलं. आणि लगेच कचऱ्याची गाडी आली. मला पूजा करताना कचऱ्याची गाडी आली ना, मला नको वाटतं. असं वाटतं एकतर थांबावं. जास्त वेळ थांबलं, ज्या दिवशी मी थांबेल ना का आता नंतर टाकेल तेव्हा टाकेल, नेमकंच त्या दिवशी आणखीन लेट आहे ना. असे कचऱ्याच्या गाडीचं बरोबर पकडलं. ह्या अँगलने पकडलं पाहिजे. मी अँगल बरोबर धरत नाही. ऐसा कैसा ब्लॉगर आहे मी. तर मग गेली, मग तसंच कचरा टाकला. आणि अशी दिवा वगैरे लावलेला कलश सगळं मांडायचं. झाली पूजा. मशीन आणखी उठली. एकट्याच झालं मग मी मशीन लावत नाही. मी ते त्यांचे जीन्स वगैरे असतात ना कपड्याचे, तेव्हा लाव. चहा केल्या. चहा घेऊ की नको. फक्त जरा उशिराने चहा घेते. आणि आता तर रिलॅक्स बसते. टाइम कमी केलाय कारण का दिवा विजेल म्हणून. शुक्रवारी मी सांगेल तुम्हाला काय सरप्राईज आहे. शुक्रवारच्या दिवशी मला लवकर उठावं लागणार आहे. लवकर उठून निघून जावं लागणार आहे. आय थिंक 4:30 पावणे 5 निघावं लागणार आहे मला.
लवकर निघून पडताय. बघूया यश काय बोलते. आणि तुम्हाला तेव्हा सांगेल मी कुठे चालली काय ते. झाले आजचा आता सोमवार आहे, मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस राहिले. बघूया कसं काय आहे ते. पावणे 3 झालेत आणि हा बघा पसारा. आता चपात्या केल्या आणि मला काहीतरी वेगळा पदार्थ करायचा आपण असं सगळं केलंय. तर तेच चालू गरम होते गरम. आय एम स्ट्रॉंग. पुढचं जेवण बघायला आमच्याकडे आज मोठं काम चालू आहे आणि ते काम आम्ही करू शकत नाही, आमचे बाबाच करतात. पण आता दिवस करणार आहे. फणस आणलाय. फणस माझा फेवरेट, सगळ्यात जास्त मला आवडतं. मला आवडतं म्हणून दिनेशने आणलं, पण यशने सांगितलं पप्पा घ्या, आईला फणस आवडतो म्हणून आणलं. आता त्याला कापायचं थोडंसं डिफिकल्ट आहे. हे बघा आता काय काय घेऊन येतो ते. आणि हा चाकू ह्याच्याने कापणार आहे. आता तो पिकलाय का पण तो हो बोलतो. देख आता मी शूट करू का तेल लावू का हाताने लावू. हाताला तेल लाव. बंद झालं तर ठीक आहे. हे अशी लोक आहेत, त्यांच्यामुळे माझं युट्यूबला सबस्क्राईब नाही होत. सबस्क्राईब करा प्लीज. अशा लोकांपासून मला वाचवा. मग बघू दे कसं कापचं. आता त्याचं पोट फाडायचं. तिथून घ्यायचं असतं ना, हळू जास्त नको आतमध्ये, फक्त तो वरच स्किन त्याची. हा कापा असेल का बर का सांगा पटापट. बघा एवढा एका फणस मधून एवढे गरे निघालेत. छोटे छोटे बरका निघाले. बरका एवढीशीच हाय त्याला संध्याकाळची जेवण झालं. आणखी उपास जेवण झालं चौकात वरण थोडंसं लावलं त्या होतंय. भाजी तर झाली फ्लावर बसाय. Dia halus render चल नैवेद्य दाखवेल. आणि नुसतंच पुऱ्या नाही, मला वरणाला फोडून द्यायचं. आमरस असेल ना तर पुरी बरी लागते. दोन्ही पुऱ्या करते त्याचा यश आहे. चपाती नाही खाणार गोळे नको म्हणून चपाती त्याला फुगट पाहिजे म्हणून मला करायला लागतं. आता पुऱ्या घेते तो ना आणि सीमाला पण लावायची थोडी परत ये ना एडिटिंगच्या. आणि आज मी झोपून गेली ऍक्च्युली मध्ये मी झोपून गेलो. तिला मी बोलले कमी करेल फोन लवकरच करेल कमी. आता मोठं काम होतं त्याला राग नाही ना पण फोनची वाढ होत बसतो फोनमध्ये. बहीण आहे माझी बाई.
मी आता पटापट पुऱ्या करते आणि आधी मी सीमाला फोन लावते. तर भेटूया नंतर. वाजलेत आणि आता माझं जेवण झालं, सगळं पुऱ्या झाल्या, आमरस करून फ्रीज मध्येच ठेवलेलं, वरून तसं झालं, भाजी झाली आणि आता जेवायला घेऊन फिल्टर झालं. फिल्टरचं पण काम लागलं, फिल्टर मध्ये पाणीच नव्हतं, इंग्लिशला सांगितलं घरून. तर अशा तऱ्हेने दिवस गेलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि फ्रायडेला बघा तुम्ही मी कुठे जाणार आहे आणि तेव्हा मग तुम्हाला काय बघायला भेटेल. आणि मी फौजीच्या जिल्ह्यात जाणार आहे. तर मग कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. फौजीचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट्स करून सांगा मला, जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असेल तर. ओके, बाय, टेक केअर. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.